हे गाईज वेलकम टू आपल्या आणखीन एक नव्या ब्लॉगमध्ये गाईज अशा गाईज तुमचं चांगले असणार गाईज. किधर जा रहा मैं कॉलेज को जा रहा किधर कब जा रहा दोपहरी जा रहा आणि उन्हामुळे घाम बघितला का. एक मिनिट थांबा बघितलं इतकं ऊन पडेल ना बाहेर मग ऊन जाते तो ऊन इतकं ऊन हे उन्हामध्ये हिंडू नका मे बी नाही हिंडरा कशी नाही. आता माझं लेक्चर आहे तो लेक्चर नाही सॉरी नॉटी चालू झाले लेक्चर नाही ते आपलं सबमिशन चालू आहे. आपल्या मॅडम आलेल्या असतात आपल्याला मेजर प्रोजेक्टचा रिपोर्ट सबमिट करून उसके ऊपर सही से काय येण्याचं आहे तर त्यासाठी आपण कॉलेजला चाललेलो आहे इतक्या उन्हामध्ये. माझं काम म्हणून मी उन्हात चाललेलो आहे. तुम्ही नका जाऊ तुम्ही गच्चूपाली झोपून राहा घरा चला गेलं अजून कुठं कॉलेजला तुम्ही पण चला. जेवण वगैरे केलं नाही खाल्ले आज मॅगी दी मेसला जाऊन वाटत काल जेवण मला एवढं आवडणार नाही म्हणून जाऊ दे म्हटलं इथंच कापून जातो मॅग खाल्ले आता जातो. गाईस घाम बघू शकतो तुम्ही घामची क्वांटिटी बघू शकता का बाप. ऊन ऊन लय खतरनाक है यार मेरे को ऐसी घबराहट हो रही ना मैंने इसे 10 पानी पिला. ऊनच इतकं काय करू मी तुम्हाला काय सांगू. आहे रे वो आहे त्यात आज जुडॉनला म्हणलं कवाच इकडे कवाच इकडे उसकी वाट पाहत बसलो. उन्हाची क्वालिटी बघू शकतो क्वांटिटी बघू शकतो उन्हाची ऊन किती खतरनाक पडली. मेरा मला वल्ला हो गया पुसपुस की नुसतं कवाच पुसूच राहिलो क्या आणि पुसतो थोडा वेळ बघू आता. हो मला एक सबमिशन करायचं त्यासाठी यायला लागली नाही तुम्ही आलो नसतो मी अगदीच चुकून राहिलो असतो. पण आता उद्यापासून लॅबला बी आपल्याला येण्यास कंटिन्यू कसं लागायच जातो होता लास्ट सबमिशन करतो आणि जातो मला. सगळं सबमिशन कंप्लीट झालेलं गाईज बघू शकता. मी एवढं याच्यासाठी आलो होतं का बरं हे स्टॅम्प आणि इकडे जे मागच्या जे सिग्नेचर उरले होते का तेवढे सिग्नेचरसाठी आलो फडफड. आपल्या मॅडमने सिग्नेचर दिलं आहे सगळं झालं आहे आपलं. आता आपण जाणार कुठं घरी. सगळे सिग्नेचर इज कम्प्लीट 10 गो टू घरी. दिस इज आपलं प्रोजेक्ट इथंच झालं आपलं सबमिशन कम्प्लीट. तर गाईज फायनली आम्ही येऊन बसलो लॅबमध्ये आणि म्हणले की स्टिंग मारू लॅबमध्ये. स्टिंग पिल्ले निघालतं काही थंड राहतं घाम वगैरे जास्त येत नाही तर तुम्ही पण थंड प्या जा कोणचं पण प्या दुसरं. तुम्हाला जर स्टिंग नसतं आवडत कोणी तुम्हाला म्हणत असं इट इज व्हेरी इंजुरियस टू हेल्थ मग नका पिऊ दुसरी कोणची प्या. फंटूस थम्सअप बिम्सपा गोला बिला प्यायच राहायची. कोल्ड्रिंक प्या फक्त थोडे प्या जास्त पिऊ एका दिवस एकच नाहीतर पेशा 2-3 मग ते चुकीचं आहे. इट इज व्हेरी इंजुरियस टू हेल्थ अँड कार्सिजोनियस समजलं काय. चला मी पितो आता मी पण एन्जॉय. आणि मला पोरांनी टोपी बिपी दिली नाही. तो बघू शकता डायरेक्ट कसं दिसू राहिली टोपी मला सांगा कमेंट मध्ये. मी एकदम हिरो वाटतो पण काय टोपी चोरून आणली का आपण भूतनाथची बरं ठीक आहे. माझ्या मैत्रिणीला कशी दिसू राहिली ते तुम्हाला इकडे का साईडले खायलो का बरं टोपी टोपी घाल काहीच बघा हिला कशी दिसू राहील टोपी नीट घालला आपलं घालू ना ब्लॉग मध्ये अशी नीट पकड अशी घाल. हा काहीच आता काही दिसू राहिली वाटरली का नाही ब्युटिफुल वाटरली का नाही. माझ्यापेक्षा कमीच वाटर राहिली बघा. मी किती गोरा ती बघा किती तर शिक्का आली. ठीक आहे गाईस भारी टोपी तर टोपी देण्याबद्दल धन्यवाद थँक्यू. चला आता गाईस येऊ आम्ही जातोय आता तर उरकून वारकून हिला साईन देईन आणि बिचारीला साईन बिन देऊ बघ स्वतः खायला काय घेतलेलं डायरेक्ट बटाट्याच्या काड्या सोबत डायरेक्ट आणखीन एक काड्या दिलेल्या आहे. म्हणजे वाव किती ब्युटिफुल वाटतंय बघा. म्हणजे कसं ते सबमिशन झालं ना त्या खुशीत आम्ही आज डायरेक्ट काड्यालू का बटाट्याच्या बटाट्याच्या काड्या खातोय. आणि हे दिलेले प्रांजीने तू मागितलं नाही नको कमी होऊन जाईल नको गाईस खाऊ नको फक्त बघ कशी चांगली का नाही दिसायला. आताच नाही माय गाईस ते तिला कसं काय देऊ ते नुकसान होत आहे प्राईसचं बी नको गाईस. ठीक आहे गाईस मी एन्जॉय करतो तुम्ही पण एन्जॉय करा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. आपण आणलेला आहे जिरा काय घेतला जिरा घेतला कोण यांना आणि चार म्हटलं कोणाचं सण आप्पाचं कुरकुचा हरभरा आहे पण वो भी कैसा है वो आण रहा है आपल्या ब्लॉगामध्ये ऐसे चाबरे चाळे करायला लू क्या गाईस उसको 1-2 नाही घेत गाई जाऊ द्या लय रुसू राहिलं वाटत जाऊ तुम्ही जरा जिरा प्या बरं इकडून प्या द्या गाईस. कसं लागला जिरा पी बरं हा पी लवकर. चांगली करा टेस्ट. ओके गाईस मी पण पितो तुम्ही पण पिया थंडामध्ये पित राहा.
काय मोमोज कुरी मोमोज घेतले बघ किती कुरकुरे दिसू राहिले एक येते त्यासोबत लाल चटणी पांढरी चटणी मॉंगोनीज काहीतरी म्हणते त्याला मॉंगोनीज म्हणतात त्याला. मी खातो तुम्ही पण खा खात राहा कायमच खात राहा कधी पण खात राहा उठून खात राहा झोपून खात राहा पण खात राहा. तर गाईज बघू शकता आता आलेले दुसरे आपले कोची मोमोज इकडे आलेले आपली तंदुरी मोमोज जळलेले नाही ते हे जे का जळलेले नाहीये तंदूर मध्ये तापलेले आहे त्यामुळे असं लागतंय डायरेक्ट मऊ आहे रे. आणि इकडं मॉंगोनीज चटणी आणि त्याच्यासोबत आहे आपलं लाल चटणी. चला गाईज मी पण खातो तुम्ही पण खात राहा मजात नाही है. गाइस मैं बस गया इधर वो शेडर के आगे वो भैया अरे वो पंखा बिंका सुधारने टाकला था ना उस दिन वो वाले भैया एवढा ही उनकी वाट पास मैं इधर बसला. हमको पता नहीं था कि वो घरी गेले हे दुकान बंद केली वाटतं. हा उधर देखो शटर को कुलूप लगाई घरी गेले येऊ ते म्हणे 10-5 मिनिटात उचले हम बस हो बाय आने के बाद में जाएंगे. तर स्टे ट्यून आता पंखा सुधारेंगे देखो ना तुम कैसा आईज मस्त रातची आवरून बिवरून घेतलं डायरेक्ट बिचिक धुतलं सॉक्स धुतले रुमाल बी धुतला. आज धुणे दिवस होता कोणता धुना दिवस होता मतलब सगळे आईस केस मात्र राहत होता तिथे हा उन्हामध्ये घामला येतो घामाला तर मग आपण रुमाल से पूछते मग वो जम्स कीटाणु उसके ऊपर रहते मग वो कुछ उसकी एलर्जी ना हो इसलिए रोज रोज पुसने की जरूरत असते. समजलं गाईस तुमको ही आपली नवीन खेकडा हेअरस्टाईल असती आहे कैसी लगत असता आणि लवकर ब्लॉग मध्ये कमेंट मध्ये सांगत असता. आणि तर काही अशा करतो मला आजचा ब्लॉग आवडत असेल आवडील मग मी आपण की काळजी लो और जास्तीत जास्त उन्हामध्ये हिटू नको कळलं हॅलो तुमका समजलो. सर गाईस गुड नाईट सिद्धिम टेक केअर. चला गाईस बाय गाईस बाय.